मैदानामध्ये पॉवरप्लेचं षटक, त्यामध्ये यष्टीच्या कव्हरमध्ये यष्टीच्या जवळ शॉर्ट टर्मॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ रचना. पहिला चेंडू या षटकातला उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आपण पाहिलात आणि या ठिकाणी पंच आमच्याकडे वळतात दर्शवतात चेंडू खराब आहे आणि अशा प्रकारे आडवली संघाच्या धावांचं खातं उघडलं जाते 1च्या माध्यमातून. ऑन साईडला शॉर्ट फाईंड एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिड विकेट आणि एक लॉंग ऑन ही रचना यावी. पुढचा चेंडू, आता चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेला, चेंडू थोडासा हवेमध्ये होतो, फलंदाजला बॅटच्या आधारे आलेली पहिली धाव. या ठिकाणी आडवली संघाची 1 धाव मिळते ती फलंदाज पप्पू आणि आपलं खातं उघडतोय आणि हर्षल मात्र या ठिकाणी आता खेळण्यासाठी सज्ज आहे. दोन्ही फलंदाज उजव्या हाताने फलंदाजी करतात. गोलंदाज तेजस आमच्या समालोचन कक्षाच्या यांकडून क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदल केला जातोय. आपण पाहता या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला घेतला जातोय, विशाल मात्रे आपण या पाहताय. तर आणखीन एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी आलं मिडॉन क्षेत्रामध्ये, म्हणजे ऑफसाईडला आता मात्र 4 क्षेत्ररक्षक असतील. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली आपण पाहताय, एक कव्हर, शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ ही रचना. तर ऑनसाईडला मात्र 5 क्षेत्ररक्षकांची रचना या ठिकाणी तैनात केली गेली. यावी पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या काहीसा बाहेर, चेंडू टप्पा पडण्याचा थोडासा बाहेर काढला, आउटस्विंग झाला चेंडू आपण पाहिला. फलंदाज पूर्णपणे बीट झाला. फलंदाज होता या ठिकाणी खेळणारा हर्षल. निर्धाव चेंडूची सांगता होते. दोन्ही पंच मैदानाकडे, पंचची भूमिका आहेत तानाजी पाटील आणि त्याचबरोबर बिंदास पाटील पंचांची भूमिका निभत असताना मैदानाकडे यावी समालोचन कक्षाच्या एंडकडून पुढचा चेंडू. चेंडूला निश्चितच भिरकावण्याचा प्रयत्न केलाय, मात्र थोडासा या ठिकाणी ते धावण्यामध्ये थोडा व्यत्यय आला होता आणि त्यामुळे हा झेल होऊ शकला नव्हता. मात्र त्या दरम्यान मैदानात आपण पहिला खेळपट्टीकडे मात्र एका धावेचं योगदान मिळते हर्षलला आणि हर्षलने आपलं खातं उघडलं. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 3च्या घरामध्ये संत आणि शांत सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. ते अडवली संघ खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा मैदानाकडे सन्माननीय दीपकजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. दरम्यान धावण्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय, ते गोलंदाजाला खेळण्यासाठी सज्ज या ठिकाणी पप्पू. तेजस आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू फुल टॉस, बॅटच्या एका धावेचं योगदान मिळालं. फुलटॉस निश्चितच आपण मला क्रिकेटमध्ये फुलटॉस हा चेंडू नेहमी घातक चेंडू असं म्हटलं जातं, कारण या चेंडूवर फुलटॉस चेंडू आणि आकुटबे चेंडू असे घातक चेंडू, खराब चेंडू म्हटलं जातात. या चेंडूवर मोठे फटके येण्याची शक्यता, चौकार षटकार हमखास मिळत असतात. मात्र या ठिकाणी फलंदाज पप्पूला मात्र एका धावेवर समाधान मानावं लागलं. त्याची वैयक्तिक धावसंख्या 2, संघाची धावसंख्या 4. दुसरा सामना आजच्या या मेगा फायनल मधला. पुन्हा एकदा गोलंदाज बॅकफुट जात चेंडू हातामध्ये खाली राहिला होता चेंडू आपण पाहिला होता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोलवर टप्पा टाकला होता गोलंदाज तेजसने. तोपर्यंत मात्र चेंडू गेला होता या ठिकाणी शॉर्ट मिड विकेट आणि वाडिश मिडन क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते ती संघाला आणि एका धावेने एकूण धावसंख्या 5च्या घरामध्ये. हर्षल 2 या धावसंख्येवर, पप्पू वैयक्तिक 2 या धावसंख्येवर खेळत असताना पहिलं षटक चांगलं षटक म्हणता येईल आतापर्यंत आपण पाहिलं तर, कारण मर्यादित षटकाच्या सामन्यामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज हा चांगला गोलंदाज मानला जातो कोणत्याही क्रिकेट स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा मैदानाकडे आता जो चेंडू बॅकफुट चेंडूला दिशा दिली, चेंडू गेला फाईन लेगच्या मध्ये. आपण पाहूया डीप फाईनला क्षेत्ररक्षक चेंडूवर जाईपर्यंत चेंडू षटक समाप्त होते. पहिले षटक ज्यामध्ये तेजस यांनी तब्बल 9 धाव दिल्या, कोणती सफलता नाही आणि अडवली संघाची धावसंख्या धावफलक 9. क्रिकेटमध्ये एक परिभाषा असते ज्याच्यामध्ये 120 ग्रॅमचा चेंडू हा टेनिसचा नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. यष्टी जे आपण पाहता, स्टंप जे पाहतात आपण ते 28 इंचाचे, बॅट ही 38 इंचाची असते आणि चेंडू मात्र 120 ग्रॅमचा असतं. कारण एक ठराविक नियम आहेत
आणि नेहमी आपण पाहता की टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहता 2 षटकं पॉवर पिच असतात. जेव्हा 5 षटकं असतात त्यावेळेला 2 शतक 30 षट सर्कलच्या बाहेर असतात. दुसऱ्या षटकामध्ये 3 शतक 30 सर्कलच्या बाहेर असतात. आणि या ठिकाणी दुसरं षटक आपण पाहणार आहोत. विशाल म्हात्रे गोलीसाठी सज्ज होतोय. 3 शतक 30 षट सर्कलच्या बाहेर पाहणार आहोत. शॉर्ट थर्ड मॅन आहे. शॉर्ट पॉईंट आपण पाहताय. शॉर्ट कव्हर आणि लॉंग ऑफ युरेशन ऑफ साईडला ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आपण पाहता. डीप मिड विकेट एक शॉर्ट मिड विकेट आणि एक लॉंग ऑन युरेशन असताना विशाल तयार. पहिला चेंडू यावेळी अपील फलंदाज तर या ठिकाणी हा आपण चेंडू पाहिला तर गोलंदाज विशाल म्हात्रे यांनी फेकला चेंडू. थोडासा गोल्डन स्पॉट चेंडू पडला होता. फलंदाज फ्रंट फूट गेला. चेंडूला ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे बॅटची कड या ठिकाणी यष्टीच्या हातामध्ये विसावली आणि पहिला धक्का मिळाला तो निश्चितच अडवली संघाला. एक गडी बाद. फलंदाज बाद हर्षल 9 धावा धावपल आल्यात. नवीन फलंदाज विजय मैदानामध्ये. क्षेत्रक्षणामध्ये कोणताही बदल नाही. पुन्हा एकदा पुढचा चेंडू या ठिकाणी निश्चितच सरळ चेंडूला दिशा दिली. चेंडू गेला तर गलीच्या दिशेने क्षेत्रक्षक चेंडूवर. तोपर्यंत पुन्हा एकदा 1 धाव मिळते ती फलंदाजाला. 1 धाव संघाला 1 धावेने विजयने आपलं खातं उघडलं. एकूण धाव संख्या जाऊन पोहोचते ती 10च्या घरामध्ये. 1 गडी बाद. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. पप्पू वैयक्तिक चौकाराच्या मध्ये तब्बल 6 धावसंख्येवर खेळत असताना लोवर फुटवर चेंडू बॅट चार धावा मिळतात. चौकार येतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं कारण आपण पाहिलं तर शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षकाच्या जवळ चेंडू होता. या ठिकाणी कोणती धाव नव्हती. त्याच्या तिथून चेंडू मात्र उडाला आणि या ठिकाणी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जो गेला होता डीप एक्स्ट्रा कव्हरला म्हणजे त्यांनी चेंडू अडवू शकला नाही. चौकार मिळाला. 4 धावा मिळाल्या. धावसंख्या धावफलकावर 14 धावा. पप्पू वैयक्तिक 10 धावसंख्येवर. पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पाहूया पंच आमच्याकडे बलटात दर्शवतात. चेंडू खराब आहे. 1 धाव मिळते संघाला आणि अतिरिक्त धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 1 बदल होतोय. एकूण धावसंख्या 15 धावा. पप्पू खेळतोय व्यक्ती 2 चौकाच्या मध्ये 10 धावसंख्येवर आणि विजय त्याला साथ देतोय 1 धावसंख्येवर. निश्चित हा चेंडू तेरा 17 ही अचूक धावसंख्या मानली जाते. 17 आणि खतरा असं नेहमी आम्ही समालोचक म्हणत असतो. तर या ठिकाणी पाहूया कोणत्या प्रकारचा खतरा या ठिकाणी निर्माण होतो का की एखादा चौका षटकार या ठिकाणी येतोय. सुरेख अशी ही योगदान देणारी खेळपट्टी आपण पाहिल्यात. फलंदाजांना देखील साथ करते. गोलंदाज देखील साथ देते. आणि तब्बल आपण या स्पर्धेचा जर विचार केला तर धावांचा उच्चांक हा राकेश शेवण सोनारपाडा संघाचा खार्डी संघाविरुद्ध 79 शेवटच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. धावांचा निश्चांक कालचा होता अंतर्ली संघाचा 4 गडी बाद 48 ज्याने राकेश शेवण सोनारपाडा संघासमोर नोंदवला होता. तर आज मात्र आपण पाहिला दातोली संघाचा धावांचा निश्चांक 32 निळजे संघाविरुद्ध. उत्कृष्ट फलंदाजी होती रुपेश साबे संघाची 48 धावा. वैयक्तिक उच्चांक त्याचा निश्चित आपण पाहायला मिळाला होता. आज पाहूया कोणत्या संघाचा खेळाडू वैयक्तिक उच्चांक नोंदवतोय. तर पुन्हा एकदा आपण बोलते गोलंदाज विशालकडे. यावेळी बॅकफुटच्या चेंडूला अपील केलं गेलं होतं. चेंडू आपण पाहता स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक विशाल गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू येईपर्यंत यष्टी उद्ध्वस्त केली होती. मात्र तोपर्यंत फलंदाज पप्पू सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये 1 धावेसाठी 1 धाव मिळते ती पप्पूला. पप्पू याच्या वैयक्तिक धावसंख्येत 1 बदल. त्याची वैयक्तिक धावसंख्या 13 आणि संघाची धावसंख्या 1 वाढते. एकूण धावसंख्या 1 गडी बाद 18. 1 गडी बाद 18 धावा धावफलकावर. संत आणि सावध सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते ती अडवली संघाची. पुष्कळ प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा दुसरा सामना या स्पर्धेमधला. उसरघर विरुद्ध अडवली. उसरघर संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण पत्करला आणि अडवली संघाला प्रथम फळीसाठी आमंत्रित केले. हा चेंडू
आता मात्र चेंडू आपण पण मिडऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला कोणती चूक करत नाही, चेंडू सरळ पकडतोय, गोलंदाज विशालच्या हातामध्ये चेंडू येतोय, तोपर्यंत पंचांचा इशारा येतोय, षटक समाप्तीची घोषणा होते. 2 षटकांचा खेळ समाप्त नाही, 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 19 धावफलकावर येते. प्रति षटक या ठिकाणी धावा आल्या त्या 9.50च्या सरसने. विशालचं षटक होतं, थोडंसं मागणी षटक ठरलं. या षटकामध्ये तब्बल 10 धावा यावी दिल्या आणि एक फलंदाज त्याने बाद केलं. तेजस यांनी 9 धावा दिल्या, त्याला कोणतीच सफलता नव्हती. येणारी 3 षटकं अजूनही बाकी आणि पॉवरप्लेची षटकं या ठिकाणी समाप्त. Max. एक नम्र विनंती आहे आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांना, एक नम्र विनंती आहे लाडक्या क्रिकेट रसिकांना की आपण जो समोर वडाखाली जो पडदा हा या स्पर्धेची शान आहे, ती सीमारेषा दर्शवते. ती कोणत्याही हिंदी किंवा मराठी चित्रपट सृष्टीतली अभिनेत्री नाहीये, तिला स्पर्श करू नका. पडदा सोडा जरा, तुम्हाला विनंती आहे. तर मैदानाकडे आपण वळतोय. 30 षटक गोलंदाजीसाठी तेजस यावेळी सज्ज होतोय. तेजस याने 9 धावा दिल्या होत्या. या दरम्यान सन्माननीय आमचे आयोजक राजेशजी भोईर साहेब यांचं आगमन होते. मगाशी पद्माकरजी भोईर साहेब आले होते, त्यानंतर दीपकजी भोईर साहेब यांचं देखील आगमन झालं होतं, ज्यांच्या अथक परिश्रमातून ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. मैदानाकडे वळतोय. धावफलक ते 19 प्रति षटक 9.50च्या सरसने अडवली संघाच्या आणि या ठिकाणी गोलंदाज तेजस फ्रंटफूट गेलाय, चेंडूला दिशा दिली. विजयच्या पॅटमधून आलेला हा एक सुरेख चौकार. विजय वैयक्तिक 6 धावसंख्येवर. धावसंख्येमध्ये बदल होत आहे, 23 धावा. हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी फलंदाजाला पूर्णपणे बीट केला. कारण आपण पाहिलं गोलंदाजी जी लेंथ होती, जी लांबी होती, ती अतिशय सुरेख होती. गुड लेंथ स्पीड पॉलपेक्षाही पुढे चेंडू टाकला, चेंडूला आतमध्ये वळवला आणि फलंदाज विजय मात्र पूर्णपणे बीट झाला. उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय. प्रेक्षकांची चांगली उपस्थिती, कारण ठाणे जिल्हा आणि खास करून डोंबिवली परिसर म्हणला की क्रिकेट वेडी जनता म्हणून म्हणला आता. आमचे स्वयंसेवक यांना विनंती आहे, स्वयंसेवकांना विनंती आहे. समोर आपण थांबू नका, आपण जा, कारण मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय. आपल्या गावातली क्रिकेट स्पर्धा, यासाठी तुमचं सहकार्य अतिशय महत्वाचं. तर या ठिकाणी आपण पहिला तेजस मात्र थोडा मागडा ठरतोय, कारण 3 चेंडू त्यांनी फेकले. तब्बल पहिला चेंडू एक चौकार, नंतरचा चेंडू निर्धाव, त्यानंतर एक षटकार. 10 धावा आतापर्यंत दिल्यात आणि या 10 धावांच्या मदतीने अडवली संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली ती 29च्या घरामध्ये. विजय एक षटकार चौकाच्या मध्ये तब्बल 12 धावसंख्या खेळतोय आणि पप्पू त्याला साथ देतोय. 2 चौकाच्या मध्ये तब्बल 13 या धावसंख्येवर. स्वयंसेवकांना विनंती आहे, आपण कृपया सीमारेषेच्या पलीकडे आपण थांबा, जेणेकरून आमच्या पंचांना आणि आयोजकांना अतिशय चांगली मदत मिळू शकेल. या दरम्यान बेतवडीचे गुरुनाथजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करत या स्पर्धेच्या माध्यमातून. गुरुनाथ बेतवडीचे सन्माननीय गुरुनाथजी पाटील साहेब यांना आपला विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. आज
जर आपण पाहिलं तर सन्माननीय विनोददादा पाटील साहेबांचं आज वाढदिवस मोठ्या थाटामाटात संपन्न होते. डायगरच्या सीमेपासून तर या संपूर्ण परिसरात विनोददादांचे अनेक पोस्टर्स आपल्याला पाहायला मिळाले. एक अतिशय हसरं व्यक्तिमत्व म्हणून विनोददादांचं नेहमी आम्ही पाहिले तो चेहरा, आणि ज्याने स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीला अतिशय चांगलं योगदान दिलं. सलग 15 वर्ष सातत्य टिकवणं ही कामगिरी, ज्याच्यामध्ये अनेक मान्यवर आहेत, पण त्याच्यामध्ये विजयदादांचं आणि खूप मोठं योगदान आपल्याला पाहिलं, ज्यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहाने साजरा होतोय. तर खेळ थोडासा थांबलाय, पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय. यावेळी गोलंदाज तेजस गोलीसाठी सज्ज होत आहे. समोर फलंदाज मात्र विजय, जो वैयक्तिक खेळतोय. एक षटकार चौकाच्या मध्ये तब्बल 12 धावसंख्येवर. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने, कारण प्रत्येक फलंदाज ज्या चेंडूवर चौकार किंवा षटकार येतो त्याच चेंडूची मागणी करत असतो, कारण तो त्यांच्यासाठी लकी चेंडू असतो आणि प्रतीक्षा केली गेली चेंडूची. मात्र या ठिकाणी चेंडू अजून आलेला नाही, नवीन चेंडू या ठिकाणी घेतला जातोय. पुढचा चेंडू विजयसाठी. यावी अतिशय खाली राहिला चेंडू, फलंदाज थोडासा डावीकडे सरकला, चेंडूला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता डिस्क स्क्वेअर लेग मधून. मात्र बॅट चेंडूचा संपर्क उरलेलं काम यष्टिक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. धावफलक 29 अडवली संघाची, एक फलंदाज बाद ही कामगिरी. पुढचा चेंडू. आता चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेला. चेंडूला या ठिकाणी निश्चितच गलीच्या क्षेत्रामधून आपण पाहतोय चेंडू जातो सीमेजवळ. चौका 4 धावांचा एक विजयच्या बॅट मधून. विजय वैयक्तिक 16 धावसंख्येवर, एकूण धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 33च्या घरामध्ये असताना विजय हा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन, चेंडूच्या लाईनीत नाही आला, चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर फेकला होता. गोल्डन पडू चेंडू, आणि या ठिकाणी आपण पाहता 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 33, प्रति षटक 11च्या सर धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळतंय. तरी ड्रिंक्स गाडी या ठिकाणी मैदानात, कारण आपण पाहिलं तर सन्माननीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठानाच्या माध्यमातून सोनारपाडा ज्या हयात नाही घेत, पण या परिसरामध्ये जलपानाची व्यवस्था मात्र प्रत्येक क्रिकेट स्पर्धेला करण्याचं निश्चितच कामगिरी हे प्रतिष्ठान करते, आणि राकेश म्हात्रे यांचं निश्चित आठवण जिवंत ठेवण्याचं काम या ठिकाणी करतो. तर गाडी या ठिकाणी मैदानामध्ये. यानंतरचा पुढच्या सामन्यात निश्चित होणार आहे तो सागाव विरुद्ध नागराज आगासन. या दोन संघामध्ये दोन्ही संघाच्या संघाने तयार राहायचं आहे, कारण हा जेव्हा आपण पाऊस शेवटचा चेंडू टाकला जाईल या पहिल्या 17 मधला, तेव्हा आपण कृपया नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तर बेतवडीचे सन्माननीय गुरुनाथजी पाटील साहेब यांना विनंती आहे की आपण आपलं स्थान आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण यायचं आहे, कृपया आपण यायचं आहे. कारण असं नेहमी म्हणलं जातं की आकाशाला शोभा येते ताऱ्याने, झाडांना शोभा येते पानं आणि फुलाने, आणि व्यासपीठाला शोभा येते ते निश्चित मान्यवराने. जर्मन क्रिकेटचे माजी खेळाडू आहेत बेतवडीचे सन्माननीय गुरुनाथ पाटील साहेब यांना विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आमच्या अतिथी कक्षाची आपण शोभा वाढवावी. या स्पर्धेचं आपण पाहिलं तर जीटीसीच्या माध्यमातून युट्यूबवर थेट प्रक्षेपण मोठागावच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नेट व्यवस्था अमित पाटील बेतवडी यांच्याकडून, डीजे राज आगासन प्रेक्षकांसाठी 2 गॅलरी, खेळाडू कक्ष आणि संपूर्ण जलपान आपण राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा यांच्याकडून मिळते आहे. नागराज आगासन विरुद्ध सागाव या संघांच्या संघनायकांनी संपर्क साधा नाणे फेकण्यासाठी ओळी या मैदानाकडे. चौथे षटक यावी गोलंदाज बिंदास. पहिला चेंडू या षटकातला सरळ ड्राइव्ह, सरळ ज्याला म्हटलं होतं. असे फटके सचिन तेंडुलकर आणि त्याचबरोबर सुनीलजी गावस्कर हे मंडळी या ठिकाणी निश्चित मारायचे, असे सेफ शॉट ज्याला म्हटलं जातं. यावेळी मात्र पुन्हा एकदा फलंदाज पप्पू पूर्णपणे बीट होतोय. चेंडू थोडासा अपेक्षेपेक्षा चेंडू जास्त घुसला, फलंदाज मात्र पूर्णपणे बीट झाला. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला, निर्धाव चेंडूची सांगता झाली. दुसरा सामना आजच्या या मेगा फायनल मधला आपण पाहतोय उसरगर विरुद्ध अडवली या दोन संघामध्ये. पुन्हा एकदा बिंदास. पुढचा चेंडू पप्पू यावेळी पुढे सरकलाय, चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता.
आपल्या फॉलोक्रमे चेंडू अडवण्याचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतो. मात्र एकदा मिळाली कारण चेंडू गेला सिलीबळांच्या क्षेत्रामध्ये गोलंदाज चेंडूरी आला तोपर्यंत पप्पूच्या खात्यात एक धाव. पप्पू याची वैयक्तिक धावसंख्या 1 वाढते. पप्पूची वैयक्तिक धावसंख्या जर पाहिली तर आमचे गुणरेखक सांगतायत 16 धावसंख्येवर तो या ठिकाणी ऑस्ट्रेलियाला एकूण धावसंख्या 36 एक गडी बाद. विजय फ्रंट फुटवरच्या चेंडूला सुरेख खेळण्याचा क्रिकेटमध्ये नेहमी पाहिलं तर की चुस्त खेळाडू असणं अतिशय आणि त्यासाठी सराव असणं आवश्यक, व्यायाम असणं आवश्यक अतिशय आपण पाहिलं. या ठिकाणी अडवली संघाची धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या आपल्याकडे येते 38च्या घरामध्ये. विजय वैयक्तिक 18 धावसंख्येवर खेळत असताना क्षेत्रक्षेत्रामध्ये कोणताही बदल नाही. पुन्हा एकदा या षटकातला पुढचा चेंडू, हा चेंडू यावेळी मात्र चेंडू अतिशय चांगलं गीत आपण पाहिलं तर जय मल्हार या मालिकेमध्ये आपण पाहता. नेहमी संध्याकाळी 7 वाजता जी मराठीवर आपण गेलात तर तुम्हाला एक नायक म्हणून आपल्याला पाहिजे देवदत्त नागे जे ज्या गावाचं मी प्रतिनिधित्व करतो विद्यानगर अलिबागचा हा नायक आपण पाहायला मिळतो जो आज घराघरामध्ये पोहोचलाय. दरम्यान हा चेंडू फ्रंट फुल गेला, चेंडूला घेऊन काढला, चेंडू मिडऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक लॉंग ऑन चेंडूवर एकच धाव मिळेल कारण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते उसरगड संघाचं. एक धाव मिळते संघाला आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावून पोहोचते 43-23 या धावसंख्येवर फलंदाज विजय नॉनस्ट्राईक याला आपल्याला पाहायला मिळतंय. तर हे षटक आपण पाहता बिंदासचं षटक समाप्त होते. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होते. या षटकात बिंदासने तब्बल 10 धावा दिल्या. 10 धावा यावेळी आपल्याला पाहायला मिळतात आणि तब्बल 43 धावा 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. प्रति षटकाचं या ठिकाणी आपण जर समीकरण पाहिलं तर 10.75च्या सरासरीने धावा धावपल करायल्यात. अंतिम षटक बाकी आहे आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहूया की अडवली संघ प्रथम फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत योगदान देत आहे. यानंतर पुढचा सामना सागाव विरुद्ध आगासन अर्थात नागराज या दोन्ही संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षाशी संपर्क साधा. मैदानाकडे आपण वळतोय. सामन्याचं संपूर्ण जर आपण या ठिकाणी आमच्या आयोजकांच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर अथक परिश्रम केले. तन मन आणि धन या 3 घटकांचा पुरेपूर वापर करत आमच्या आयोजकांनी या ठिकाणी अतिशय चांगलं योगदान दिले. या स्पर्धेसाठी दरवर्षी ही क्रिकेट स्पर्धा सन्माननीय विनोददादा पाटील यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने भरवली जाते आणि सातत्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय पद्माकरजी भोईर साहेब, राजेशजी भोईर, संदीपजी भोईर, सोपनजी पाटील, दीपकजी भोईर, तानाजी पाटील सर, संदीपजी पाटील आणि विश्वनाथजी पाटील, कैलासजी तांडेल, अजयजी पाटील असे आमचे अनेक मान्यवर आहेत ज्यांच्या अथक परिश्रमातून ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होत असते. दरवर्षी ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. सातत्य ठेवणं अतिशय आवश्यक कारण क्रिकेट स्पर्धा ह्या भरतात पण सातत्य नसतं. जसं स्वर्गीय रतनबॉ ट्रॉफीचं म्हटलं तर 15 वर्ष सतत सातत्य ठेवलंय. एक मोठी क्रिकेट स्पर्धा ज्याला म्हणतात की भारतातलं ग्रामीणचं वर्ल्ड कप. तर वडिया मैदानाकडे आपण पाहता अंतिम षटक असणार आहे ज्याला डू ऑर डाय असं आम्ही नेहमी संबोधतो आणि त्या अंतिम षटक खेळण्यासाठी गोलंदाज यावी आदेश सज्ज होतोय. पहिला चेंडू अतिशय खराब आधीच्या हातून हा चेंडू बहुधा निसटला असेल कारण ग्रीप त्याला मिळाली नाही आहे. चेंडू हवेतून गेला आणि या ठिकाणी आपण पाहिला चेंडूला फुल टॉस बनवला फलंदाजांनी आणि या ठिकाणी मात्र विजयच्या बॅटमधून आलेल्या हा चौकार त्याची वैयक्तिक धावसंख्या 27-29 धावसंख्येत 27 धावसंख्येवर पुन्हा एकदा फुल
प्रेक्षक आपण नेहमी पाहता की क्रिकेट हा या दरम्यान सन्माननीय निलेशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. बरेच वेळा आपण असं पाहता की क्रिकेट हा नशिबाचा खेळ देखील पाहायला मिळतो. पहा मगाशी गोलंदाजांनी चेंडू फेकला होता, हा दोन्ही चेंडू फुलटॉस फेकले. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, दुसऱ्या चेंडूवर मात्र मिड विकेटला झेल घेतला गेला आणि जो आतापर्यंत अतिशय सुरेख असा फलंदाजी करणारा फलंदाज विजयची खेळी समाप्त करणारा हा चेंडू ठरला. म्हणजे नशीब देखील असावं लागतं आणि या ठिकाणी निश्चित आपण पाहिलात कारण फुलटॉस चेंडूवर नेहमी चौकार षटकार मारले जातात, हा इतिहास आहे. मात्र या चेंडूवर विकेट मिळाली आणि नशिबान ठरलं तर गोलंदाज आदेश. नवीन फलंदाज मैदान येतोय अजय. अजय डावखोर फलंदाज. एक झुंजार खेळी समाप्त झाली 27 धावांची, ज्याने तब्बल एक षटकार आणि 3 चौकाच्या मध्ये खेळी सजवली होती. ती 4 चौकाच्या मध्ये खेळी सजवली होती विजयने, तो मात्र बाद झालाय. पुढचा चेंडू राऊंड द विकेट उजव्या इष्टीच्या बाहेर. आता मात्र निश्चित आपण पाहिला चेंडू टप्प्यावर नियंत्रण मिळवते गोलंदाज आदेशने. पहिले 2 चेंडू फुलटॉस फेकल्यानंतर खराब चेंडू कामगिरी होती, मात्र त्या ठिकाणी एक विकेट देखील मिळाला होता. येणारे 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या धावफलकावर आपल्याला मिळते ती 47 धावा धावफलकावर यावी आडवली संघाचे. अजयसाठी हा चेंडू यावी मात्र धावा या ठिकाणी आपण धावफलकावर वेगाने मिळण्याच्या दरम्यानचा आता चेंडू या ठिकाणी मात्र आपण पाहिला चेंडू गेला होता मिड विकेटच्या दिशेने, शेतीचे चेंडूवर येतोय तोपर्यंत धावांचं योगदान मिळते. धावा धावफलकर आल्या त्या माफ करा 53 धावा आल्या होत्या, त्यानंतर आलेल्या 2 धावा म्हणजे तब्बल 55 धावा धावफलकर येतात. षटकार होता मागच्या चेंडूवर, एक धाव घेतली माफ करा, तर या ठिकाणी धाव मात्र येते ती 54 धावा. अजय डावखोर फलंदाज आहे. एक षटकारच्या मध्ये तब्बल या ठिकाणी संघनायक विशाल मात्र समजतात गोलंदाजाला कशा प्रकारची गोलंदाजी करायला पाहिजे, कारण पहिले 2 चेंडू फुलटॉस होती, त्यानंतर चेंडूवर एक विकेट निश्चित मिळाली होती, चौकार आला होता, षटकार आला होता, त्यामुळे षटक मात्र मागणं ठरते. हाणामारीचे षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये आतापर्यंतची धावसंख्या धावफलकावर 54 धावा धावफलकर आल्यात. फलंदाज यावी उजव्या हाताने खेळणारा फलंदाज पप्पू खेळण्यासाठी सज्ज. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला, स्विंग केला, या ठिकाणी चेंडूला बाहेर काढला. फलंदाज मात्र द्विधा मनस्थितीने पाहायला मिळाला. फलंदाज पप्पू की यावी नेमकं करायचं तर काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला आणि या ठिकाणी आपण पाहिलात तर एकूण धावसंख्या खेळाचं पहिलं सत्र समाप्त होतोय तेव्हा तब्बल 54 धावा आल्यात. 55 धावांचं लक्ष, 5 षटकांचा हा सामना, प्रति षटक 11ची सरासरी राखणं आवश्यक आहे विजय संपादन करण्यासाठी. तत्पूर्वी आपण पाहताय नवीन नाणेफेक सागाव आणि आगासन या 2 संघांमध्ये. दोन्ही संघाने कृपया त्वरित आमच्या अतिथी कक्षेत संपर्क साधा. षटक होतं गोलंदाज बिंदासचं आदेशचं. या षटकामध्ये तब्बल त्यांनी 11 धावा दिल्या आणि एक फलंदाज जो नशिबाचा विकेट होता, ज्याने फलंदाज विजयला बाद केलं होतं, तो बाद झाला. आणि अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ समोर खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं तेव्हा एकूण धावसंख्या धावफलकर येते ती प्रथम फलंदाजी करत असताना खेळाच्या पहिल्या सत्रात अडवली संघाची तब्बल 2 गडी बाद 54 धावा, 55 धावांचं लक्ष. पुन्हा एक विनंती आहे सागाव आणि आगासन अर्थात नागराज या संघाच्या दोन्ही संघटनांना विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षाशी संपर्क साधा. खेळाचं दुसरं सत्र सुरू होते. 55 धावांचं लक्ष घेऊन उसरगर संघ मैदानामध्ये. काय घडणार काय बिघडणार आमच्या या क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावर जिथे बॅट आणि चेंडूचं युद्ध, चेंडूचं युद्ध दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा पाहणार आहोत. आमचा एक अतिशय गोड आवाज समालोचक आपण पाहताय आजदेचे नितीन काळनियाना आणि सन्माननीय मोहनजी तांडे साहेब यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी नाणेफेक करावी. सागाव विरुद्ध आगासन नागराज यांच्यामध्ये नाणेफेक. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मोहनजी तांडे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभास्ते आपण नाणेफेक करावी. पाहूया नाणेफेक या ठिकाणी संबंधित निर्णय आपल्यापर्यंत काही क्षणात येते. चेसिंग मात्र कंपल्सरी आहे. दोन्ही खेळणाऱ्या प्रत्येक संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. नाणेफेक किंवा विकेट नाही आणि नाणेफेकीचा निर्णय या ठिकाणी जातोय
सागाव संघाच्या बाजूने सागाव संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वळणार आपण खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे. ऐकूया आमचे समालोचक आजचे नितीन काळे यांना. ओव्हर टू नितीन. धन्यवाद. धन्यवाद. शिक्षण मंडळ माजी उपसभापती अमित म्हात्रे साहेबांचं सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आगमन होतोय. त्यांचंही सहर्ष स्वागत. या दरम्यान आमच्या व्यासपीठावरती माजी शिक्षण सभापती अमित म्हात्रे साहेबांचं सुद्धा इथे आगमन होतोय. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. तसेच भरत म्हात्रे साहेबांचं सुद्धा आगमन होतोय. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. जर्मन क्रिकेट संघ निजे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. SK चषक 2017 आणि आज आपण बघतोय विनोददादा पाटील यांचाही वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा. मागच्या वर्षी काटे संघ या स्पर्धेतील चॅम्पियन संघ होता. मॅन ऑफ द सिरीज राज पाटील काटे, मात्र तो संघ या स्पर्धेत आज बाहेर गेलाय. उपविजेता संघ होता तो म्हणजे गावदेवी क्रिकेट संघ चोळेगाव. तो संघ मात्र या स्पर्धेत खेळला नाहीये. बघा मागच्या कालच्या दिवसामध्ये राकेश म्हात्रे 11 सोनापाडा संघ अंतिम फेरी गाठली. घाटी संघाला सेमीफायनल मध्ये पराभूत केला. 80 धावा कुठल्या होत्या 5 षटकांमध्ये. प्रत्युत्तर देताना खाडी संघाने सुद्धा 2 षटकात 35 धावा कुठल्या होत्या. तिसऱ्या षटकात श्रीधरने फक्त 8 धावा दिल्या. चौथ्या षटकात अमरने फक्त 6 धावा दिल्या. त्यामुळे सामना गमावा लागला तो म्हणजे खाडी संघाला. सेकंडला फलंदाज केतन, 9 सेकंडला विशाल म्हात्रे आणि गोलंदाज सुनील. पहिला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पहिला चेंडू सुरेल टाकला होता गोलंदाज सुनीलने. 55 धावांचं टार्गेट. 11 जुनबुली मैदानातला चॅम्पियन संघ येतो म्हणजे उसागर संघ. डीजे तसेच आम्ही अमित पाटील यांचे आभार मानतो ज्यांनी नेटची व्यवस्था आम्हाला इथे उपलब्ध करून दिली. अमित पाटील बेतोडे यांचे आभार मानतो. तसेच राकेश म्हात्रे प्रतिष्ठान ज्यांनी इथे खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी मोफत पाणी. तीनने धावसंख्या वाढते. धावसंख्या दिली 7. पहिल्या चेंडू निर्धाव गेला होता. दुसऱ्या चेंडू चौका. आजच्या दिवसातील आपण हा दुसरा सामना बघतोय. उसागर वर्सेस अडवली. पहिला सामना आपण जय हनुमान क्रिकेट संघ निजे संघाने सामना जिंकला आणि या दुसरा सामन्यानंतर तिसरा सामना गावदेवी आगासन वर्सेस सागाव. सागाव संघ टॉस विने. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेमध्ये. टॉसला सुद्धा पण खूप महत्व आहे. चेसिंग जरी कंपल्सरी असेल कारण की टॉसवर सर्व निर्भर असतं सामन्याचं की आपण प्रथम क्षेत्ररक्षण घेता की फलंदाजी घेता. सुनील यावेळेस मात्र श्रद्धांजली चषक झाली होती 1 व 2 26 व 27 तारखेला. त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ होता तो म्हणजे उसारगड संघ आणि उपविजेता संघ ओम साई आगासन. यावेळी मध्ये चेंडू खेळून काढतो. 3 धावा इथं पूर्ण होत आहेत. 3ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 12. विशाल वैयक्तिक 5 धावांनी घेतोय. केतन वैयक्तिक 7 धावांनी घेतोय आणि संघाची धावसंख्या बिनबाद 12. सुनील राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू व्यवस्थित संपर्कात येत नाही. पंच लेग बाईटची खून करतायत. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाखेर धावसंख्या ती 13. येणारे
24 चेंडू अजूनही 42 धावांची गरज. जी सरासरी हवी होती काकामध्ये ती सरासरी पूर्णपणे काढतायत ते म्हणजे दोन फलंदाज म्हणतो विशाल म्हात्रे आणि केतन. ही जोडी सलामीची 11ची सरासरी हवी होती सुरुवातीला पण तब्बल 13 धावा म्हणजे दोन डीजे. डीजे मंडप डेकोरेशनचे मोरे कुठे असतील द्यायचे. मंडप डेकोरेशनचे मोरे कुठे असतील ते जरा समोरच्या कक्षामध्ये यायचे. दुसरं षटक एक बॉबी उर्फ कृष्णा आपण बघतो फडकेपाडा संघामध्ये. बघायचं बॉबी अडवली संघामध्ये वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क बाईकच्या स्वरूपात 4 धावा यष्टिरक्षक बीट होतोय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बीट होतोय. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 17. आता आमच्या व्यासपीठावरती मध्ये शिक्षण माजी सभापती अमित म्हात्रे साहेबांचं सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आगमन झाले. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. यावेळेस मात्र चेंडू मास्टर 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 21. धीरज भोईर कुठे असेल तर समाजून कक्षामध्ये यायचे. तसेच मंडप डेकोरेशनचे मोरे कुठे असतील तर आपण यायचे लवकर. यावेळेस मात्र धन्यवाद. केतनने सुरू केतन बॅक टू पॅव्हिलियन वैयक्तिक 11 धावा होती. नवीन फलंदाज बिंदास पाडील येतोय नॉन स्ट्राइक एंडला. यावेळेस धन्यवाद डीजे मास्टर. षटकरने धावसंख्या वाढते. धावसंख्या 7. विशाल मात्र आक्रमक फलंदाजी करतोय. खरे काका मात्र मध्ये रायगडमध्ये आपण एकटपाडा येते. प्रशांत खानावकर सारख्या गोलंदाजाला 3 चेंडूमध्ये 3 षटकार विशाल म्हात्रेच्या बॅटमधनं आणि उसारकर संघाने नावडे संघाला पराभूत केलं होतं. एक प्रतिम संघ आपल्या यावेळेस मात्र गतवर्षी
स्वर्गीय रतनबॉ ट्रॉफीमध्ये देखील विशाल मात्रे यांनी जबरदस्त फलंदाजी केली होती. मात्र त्याचे इतर साथीदार होते त्यांची तितकीच चांगली निश्चित साथ मिळाली होती आणि तो संघ मात्र पराभूत झाला होता. इतकी सुंदर फलंदाजी करणारा हा फलंदाज. नक्कीच गोलंदाज बॉबी यावेळेस मात्र चला उसागर संघ आपण लगेच फलंदाज पाठवते कारण की आपल्यामध्ये आज एक मेगा फायनलचा सामना सुद्धा आहे. त्यामुळे आपण वेळ वाया घालू नका. यांचा सामना आहे तो म्हणजे सागाव वर्सेस गावदेवी आगासन. सागाव संघ टॉस विने. त्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण होते ओम साई आगासन वर्सेस दातिवली विशाल मडवी यांचा संघ. अशा 8 संघ आजच्या दिवसात खेळणार आहेत. कालच्या दिवसात राकेश मात्रे 11 सोनापाडा संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. दत्ता ठाकूर आणि योगेश पाटीलचा एक जबरदस्त संघ. धावसंख्या ती 28. येणारे 19 चेंडू अजूनही 27 धावांची गरज आहे ती म्हणजे उसारगर संघाला. जय हनुमान क्रिकेट संघ उसारगर संघ. बॉबी राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न चेंडू आणि फलंदाज इथे नक्कीच नक्कीच डीजे मास्तर आपण निश्चित सुरेख गीत वाजवलं. धावसंख्या आपलं का निश्चितच आणि कोकणचे राजकारण आगरी मंडळी जर पाहिलं तर प्रत्येक सणासुदीला या ठिकाणी पाहिलं तर निश्चितच चांगली कामगिरी करणारे आणि आज देवभक्तीच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर सोनारपाडा ते शिर्डी पदयात्रा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. साई भक्तांची निश्चितच मोठी गर्दी असेल या दिंडीमध्ये. नक्कीच स्ट्रायकला फलंदाज आपण बघतोय प्रल्हाद 9 सेकंद. आता मात्र श्रद्धांजलीचा चॅम्पियन संघ आहे तो म्हणजे उसागर संघ. यावेळेस मात्र चेंडू सत्तरा चेंडू 25 धावांची अजूनही गरज आहे. धावपळकर धावा आहेत त्या 30. 55चा टार्गेट आहे म्हणजे अजूनही 25 धावांची गरज आहे उसागर संघाला. कारण उद्याच्या दिवसात आपण काकाडोल येथे सुद्धा 1 लाखाची स्पर्धा आहे. त्या स्पर्धेत उसागर संघ सुद्धा खेळणार आहे. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ठावतोय. एष्टरक्षक चेंडू जाऊन फील्ड करतोय. 1 धाव मिळे. 1 ने धावसंख्यावरती धावसंख्या देती 31. अजूनही 24 धावांची गरज आहे. नक्कीच सुखदेव मात्रे यांचा संघ असणार आहे काका त्यांच्या समोर. देसाई वर्सेस उसारगर काकाडवले ती स्पर्धा 1 लाखाची स्पर्धा 4 दिवसीय स्पर्धा ती. त्या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. यामध्ये चेंडूवर टॅप केलं होतं अंडरआर्म क्रिकेट स्टाईल मध्ये. 1 धाव मिळे. एक धाव आपण बघतो क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे.
एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या ते 32. 15 चेंडू 23 धावांची अजूनही गरज आहे. जर आपण विचार केला तर चेंडू पासून 8 धावा अजूनही जास्त आहेत. स्ट्रायकिंगला पण आपण ते प्रल्हाद ज्याने अप्रतिम फलंदाजी केली होती श्रद्धांजली चषक 2016 मध्ये डिसेंबर मध्ये ती स्पर्धा झाली होती. यावेळी माझा चेंडू खेळून काढतोय. चेंडू केली होती. एक धाव मध्ये एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या ते 33. 22 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. जयनमान क्रिकेट संघ बेतवडे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा एसके ट्रॉफी 2017 निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अप्रतिम गोलंदाजी दाखवली मी म्हणेन विजय पवारने आतापर्यंत. एक अष्टपैलू खेळाडू आपण बघतो आडवली संघाचा. कोण विसरलेल्या आडवली संघाला ज्याला 3 चेंडू मध्ये 18 धावांची गरज असताना वासू ज्याने 3 षटकार मारले होते याच मैदानात. अर्धे खेळाडू घरी सुद्धा गेले होते अर्ध्या रस्त्यात, त्यांना परत यावं लागलं काका. सेमीफायनलचा सामना होता. विजय राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंडू डीजे 3 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या ती 19. जी सरासरी काकामध्ये 9ची हवी होती उसागर संघाला ती मात्र आता 8. अमित पाटील आपण बघतोय ज्यांनी नीटची व्यवस्था मध्ये उपलब्ध करून त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. जयनमान क्रिकेट संघ उसागर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. ती म्हणजे GTC युट्यूब वर सुद्धा आपण ही स्पर्धा बघू शकता. आपल्या घर बसल्या मोबाईल मध्ये सुद्धा एसके ट्रॉफी 2017 युट्यूब वर जाऊन आपल्याला फक्त टाकायचे. 12 चेंडू मात्र चेंडू खेळून एक्केचाळीस 10 चेंडू आणि 14. योगेश एक प्रथम अष्टपैलू खेळाडू. मेगा फायनलचा सामना झाला होता खोनी येथे. 1 चेंडू मध्ये 5 धावांची गरज होती आडवली संघाला आणि योगेशने षटकार मारला होता. अजूनही तो षटकार आठवतोय योगेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र लो फुलटा चेंडू चेंडू 2 धावा इथे पूर्ण आणि 2 धावा इथे मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 43. 12 धावांची चेंडू शिल्लक आहेत 10. यावर्षी सुरुवात आपण खूप चांगली केली ती म्हणजे उसागर संघाने हेडुडनेच्या मैदानात चॅम्पियनशिप पटकावली. त्यानंतर श्रद्धांजली चषक शिवाजीदादा शेलार यांना समर्पित केलेली स्पर्धा सुद्धा जिंकली. त्यानंतर उत्तर शिवेत एक स्पर्धा आली, त्या स्पर्धेतला चॅम्पियन संघ म्हणजे उसागर संघ. म्हणजे यावर्षी खूप चांगली कामगिरी करतोय. विशाल म्हात्रे, बिंदास पाटील यांचा संघ, तेजस म्हात्रे, केतन, अमित पाटील, प्रल्हाद सारखा एक चांगला खेळाडू आपण बघतोय ज्याने श्रद्धांजली चषक मध्ये चांगली कामगिरी केली होती. तीच फलंदाजी कंटिन्यू अजूनही आपल्याला बघा मिळते या 2017 मध्ये सुद्धा. येत्या काही दिवसामध्ये जयनमान क्रिकेट संघ उसागर संघाची सुद्धा स्पर्धा होईल. मागच्या वर्षी पण झाली होती स्पर्धा. 24 वार्डांचे नगरसेवक चषक, एक अप्रतिम स्पर्धा. यावेळी मात्र चेंडू खेळून करतोय चेंडू ट्राउट. तीन धावा इथे पूर्ण होत आहेत. बघा चौथी धाव घेत आहेत का, नकार देत आहेत प्रल्हाद. धावसंख्या 3 ने वाढते, धावसंख्या 46. अजूनही 9 धावांची गरज आहे. येणारी 9 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. कारण की आदेश सारखा एक नवोदित खेळाडू आपण बघतोय या उसागर संघामध्ये
ज्याने आत्ताच आपल्या करिअरची सुरुवात केली, परंतु अप्रतिम कामगिरी दाखवली. आता एकदा आणि फलंदाज बाद होते ते तेजस बाद होते. या वर्षामध्ये उसागर संघामध्ये नवोदित खेळाडू सुद्धा आपण बघतोय. आदेश सारख्या गोलंदाजाला संधी मिळाली आहे. आतापर्यंत आदेशने चांगली गोलंदाजी केली आहे. कारण नवोदित खेळाडूंना संधी मिळणं खूप गरजेचे आहे संघामध्ये. 8 चेंडू 8 धावांची गरज. स्ट्रायकिंग फलंदाज अमित, कारण की एक धाव जिथे 2 धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज धावचीत झाला तेजस मात्रे. तेजस मात्रे सुद्धा मग ते आपल्या ग्रामीण क्रिकेटची सुरुवात खूप चांगली केली आहे खेळाडूने. चला सागाव संघ आपला निर्णय कळवायचा आहे. मिलिंद मात्रे याचा सामना आहे तो म्हणजे सागाव वर्सेस ओम साई आगासन. बिग फाईट सामना आहे. नंतर यावेळेस मात्र विजय फलंदाज फलंदाज रितेश. अमित शून्यावरती बाद होते. 7 चेंडू आता त्यांचा खेळ जोपर्यंत तोपर्यंत कोणती आकाशवाणी करणं चुकीचं असणार आहे. 7 चेंडू 8 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे 8 धावा कंपल्सरी कराव्या लागणार आहेत. काल याच मैदानात 2 चेंडू मध्ये 12 धावांची गरज असताना सुद्धा सामना जिंकला होता वडवली बस संघाने. 2 षटकार मारले होते तकदीर म्हात्रेने. ज्या प्रकारे आपण मोठागाव संघाचा परेश भोईर ज्याने पेंदर संघाविरुद्ध 2 चेंडू मध्ये 11 धावांची गरज असताना 2 षटकार मारले होते शिवडूनच्या मैदानात. योगेश रायटम ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू घेऊन काढतोय. चेंडू ट्राउट आता धन्यवाद डीजे. 6 तुमच्यामध्ये संयम असायला पाहिजे. आपण पाहायला पाहिजे चेंडू कुठे जातोय. चेंडू गेल्यानंतर समजा क्षेत्ररक्षक कुठेतरी काहीतरी गडबड करतोय, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब करतो, दुसरी धावण्याचा प्रयत्न करा, पण अति असं नेहमी म्हणतात. कारण लागवट पडता पाहिलं तर अनेक फलंदाज 3 फलंदाज आतापर्यंत नाहक बाद झाले ते निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहिलं तर उसर्ग संघाचे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा सामना जो जवळ काकामध्ये क्रिकेट त्यामुळे क्रिकेट हा निश्चितांचा खेळ आहे. शेवट
गोलंदाज विजय पवार. 7 चेंडू 7 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे धावा कराव्या लागणार आहेत. विजय मान्यवर कक्षा कडनं यावेळेस मात्र चेंजअप. प्रल्हाद वैयक्तिक 11 धावांची गती मध्ये प्रल्हादला सामना टर्न करावा लागेल. 5 चेंडू 7 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र ऑप्शनच्या थोडासा 6 धावांची अजून गरज आहे. यात सामना येतो म्हणजे गौदेवी आदर्शन वर्सेस सागाव. यावेळेस मात्र सुरेख चेंडू आपल्या, मी मगाशीच म्हणालो काका मात्र की विजय पवार एक चांगला करावी लागेल, कारण की सामना हा दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. हरणारा संघ या स्पर्धेतनं बाहेर जाईल, जिंकणारा संघ निजे संघावर फाईट करेल. 4 चेंडू 7 विजय राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस बघा ते चेंडू सीमा चौकार. धन्यवाद. 3 चेंडू आता 2 करू शकतो आणि चौकार. 3 चेंडू 2 धावांची गरज आहे. अप्रतिम सामना आपल्या इथे बघा मिळतोय. संदीप पाटील यांचे आगमन होतोय, ज्यांना आपण खेळताना बघणार होतो. एक अप्रतिम फलंदाजी केली होती संदीप पाटीलने गोलिवलीच्या मैदानात. यावेळेस मात्र धन्यवाद डीजे मास्टर काका. एक अप्रतिम खेळाडू आपण साठवतो. विजय टू शुभम. यावेळेस मात्र 95 तानाजी थोडं थांबायचंय आहे का? फ्री नाही ना? नक्कीच सामना सुरू होता. फ्री कारण की नियम लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. चेसिंग कंपल्सरी. यावेळेस
नितीन आता दुसरा सेकंडला फलंदाज म्हणजे प्रथमेश